मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण निसर्गावरच बोलणार आहोत. आजचा विषय आहे निसर्ग हा सर्वात मोठा गुरु, जो कधी फी घेत नाही, कधी रागावत नाही आणि रोज काहीतरी नवीन शिकवत असतो. हे रानगवत बघा, किती साधं वाटतं, पण वारा कितीही जोरात वाहू दे, हे गवत ना वाकतं ना तुटतं. हाच पहिला धडा. आयुष्यात परिस्थितीसमोर हट्टी होण्यापेक्षा लवचिक होणं जास्त महत्त्वाचं आहे. कधीकधी थोडं वाकणं हे हारणं नसतं, तर ते जिंकण्याचं सामर्थ्य असतं. मंडळी, नदीकडे बघा, तिच्या मार्गात किती दगड येतात, पण ती प्रत्येक दगडाशी भांडत बसत नाही. ती स्वतःचा मार्ग बदलते, वळसा घेते, पण थांबत नाही. हा दुसरा धडा. अडचणी आल्या म्हणून प्रवास थांबवायचा नसतो, तर मार्ग बदलायचा असतो. पण आपलं ध्येय नाही. झाडांकडे बघा, ती उन्हात उभी राहतात, पावसात भिजतात, वादळही सहन करतात. तरीही ती स्वतःसाठी नाही, तर इतरांसाठी जगतात. हा तिसरा धडा. आपल्या यशाचा खरा अर्थ इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात आहे. सूर्य रोज उगवतो, त्याला कौतुक मिळो किंवा न मिळो, तो त्याचं काम करत राहतो. हा आहे चौथा धडा. कौतुकाची वाट न बघता आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करत राहायचं. रात्र येते म्हणून सूर्य कायमचा मावळत नाही. अंधार हा कायमचा राहत नाही बरं का. सकाळ पुन्हा येते, प्रकाश पुन्हा पसरतो. हा पाचवा धडा. संयम ठेवा. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश हा येतोच. आणि अजून एक शेवटचा विचार सांगते. मंडळी, निसर्ग म्हणतो, वाका पण तुटू नका, वाहत राहा पण थांबू नका, वाढत राहा पण अहंकार करू नका, आणि जगताना स्वतःबरोबर इतरांचंही जीवन सुंदर बनवा. मंडळी, जर हा विचार तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि अशाच प्रेरणादायी अनुभवांसाठी अनुभव माझी शाळा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत बाय बाय.